नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पारस डिफेन्स या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, पारस डिफेन्स या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला लाखामध्ये बघायला मिळणार आहेत, परंतु ते आपण करोडमध्ये बघणार आहोत। त्यानंतर सिक्वेन्स बघू शकता, सप्टेंबर, जून, सप्टेंबर। पारस डिफेन्स या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे 108 करोड इतका। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 95 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता 88 करोड। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये मोठी वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये मोठी वाढ झाल्याचं बघायला मिळते। त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च झाला आहे 81 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता 76 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता 70 करोड। म्हणजे इथे खर्च सुद्धा आपल्याला कंट्रोलमध्ये बघायला मिळत आहेत। त्यानंतर सर्व टॅक्स आणि एक्सपेन्सेस वगैरे कट करून कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायला मिळतंय 19 करोड। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 14 करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं 12 करोड। म्हणजे क्वार्टरली सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये मोठी वाढ बघायला मिळते आणि इयर ऑन इयर जर बघितलं तर इयर ऑन इयर सुद्धा आपल्याला कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये मोठी वाढ बघायला मिळते। त्यानंतर कंपनीचा EPS जर आपण बघितला, अर्निंग पर शेअर, तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा EPS आहे 2 रुपये आणि 56 पैसे। पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा EPS होता 1 रुपया 85 पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा EPS होता 1 रुपये 78 पैसे। म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या EPS मध्ये सुद्धा आपल्याला सुधारणा झाल्याचं पाहायला मिळते। म्हणजेच एकंदरीत पारस डिफेन्स या कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर दोन्हीमध्ये सुद्धा आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते। तर बघूया मार्केट या आकड्यांचं कशा प्रकारे स्वागत करतं। त्यानंतर कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण जर बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीच्या प्रमोटरने त्यांचा स्टेक इथं कमी केल्याचं बघायला मिळते। त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक कमी केला आहे 5.70 6.85 आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरने सुद्धा त्यांचा स्टेक कमी केला आहे 1.46 1.94 आणि पब्लिक मात्र इथं शेअर्स खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत 39.64%, 37.46%। तर ही होती आपली पारस डिफेन्स या कंपनीची दुसऱ्या तिमाहीची माहिती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।